ठिकाणी मी सन्माननीय शिवसेनेच्या उपनेत्या जान्हवीताई एक सिंधुदुर्गाची धडाडीची तोप जान्हवीताईंना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं एक मनोगत व्यक्त करावं। सगळ्यांना जय महाराष्ट्र। महाराष्ट्राची आराध्य देवता आई भवानी, तुम्हा आम्हा सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब या सगळ्यांना त्रिवार वंदन करू व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचा आदर राखते आणि तुमच्याशी थेट 2 ते 5 मिनिटात संवाद साधते, कारण अनेक मान्यवर बोलायचे आहेत, त्यामुळे प्रत्येकालाच आपले विचार मांडायचे आहेत। मी अतिशय थोडक्यात माझे विचार मांडते। आज लोकसभेचा बिगुल वाजलाय आणि 3ऱ्या टप्प्यातलं मतदान हे 7 तारखेला होऊ घातलेलं आहे। आणि खरं सांगायचं तर आता ही लोकशाहीची निवडणूक जी ऐतिहासिक आहे ती सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राहिलेली नाही आहे, तर ती निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे आणि म्हणून ती ऐतिहासिक आहे, कारण जनतेने ठरवलंय कोणाला निवडून काढायचे। राज्यशास्त्राचा एक नियम असा सांगतो की आपण आपल्या दर्जानुसार लोक निवडतो किंवा आपल्या दर्जानुसार आपण सरकार निवडतो। आणि मला सांगायला अतिशय दुःख होतं की अतिशय सुमार लोकांच्या हातात आपण सत्ता दिलेली आहे आणि या सत्तेचा वापर भ्रष्टाचार आणि पर्यावरण ऱ्हास याच्यासाठी हे करतायत। आज आपण बघितलंय की सगळीकडे जो सावळा गोंधळ चालू आहे त्या सावळ्या गोंधळाने आज या संपूर्ण भारताचं जे काही वातावरण आहे ते गढूळ केलेलं आहे। साधं उदाहरण द्यायचं तर यांना महिलांचा कधी आदर नव्हताच, इवन आत्ताही नाही आहे। आज आपण बघतोय की ज्या महिलांचं मी उदाहरण देते ती फक्त नावं ऐका। आपण बघतोय की आमची हाथरसचं प्रकरण असेल, उन्नावचं प्रकरण असेल, मणिपूरची नग्न धिंड असेल किंवा बिल्किस बानोच्या अत्याचारांचा सत्कार असेल किंवा आमच्या खेळाडूंवर अत्याचार करणाऱ्या त्या ब्रिजभूषण सिंगचा सत्कार असेल आणि पुन्हा त्याला तिकीट असेल, आणि परवा उघडकीस आलेलं प्रद्युम्न रवैना याचं सेक्स स्कॅन्डल असेल। 2797 महिलांवर लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ बनवणारा या विकृत माणसाला यांनी खासदारकीचं तिकीट दिलंय। आणि नुसतंच तिकीट दिलं नाहीये तर 2 आठवड्यापूर्वी नरेंद्र मोदी त्याचा प्रचार करायला जातात आणि प्रचारात म्हणतात की याला मत म्हणजे मला मत, त्याला मत देऊन माझे हात बळकट करा म्हणजे मोदी साहेब, त्या प्रद्युम्नला मत म्हणजे तुम्हाला मत। आणि तुम्ही संसदेत म्हणता नारी यंत्रस्तु पूज्यते, तुम्ही खरोखर नारीचा मान ठेवता? तर मग मला सांगा, उन्नावच्या घटनेचं, हाथरसच्या घटनेचं कुठे ते आरोपी? आज आमच्या जिल्ह्यात या बीजेपीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ फिरतायत। माझं त्यांना खुलं आव्हान आहे, मॅडम तुम्ही पोन साईडचं सांगता, आम्ही बघायला जात नाही, तुम्हाला माहिती असेल, जो बघतो त्याला ते कलाकार माहिती असतात, आम्हाला कुठून कळणार? पण मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की हे जी काही प्रकरणं तुमच्या राज्यात तुमच्या सरकारच्या काळात चालू आहेत त्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहात? तुमचा एक खासदार 2500 वरच्या महिलांवर शोषण करतो, मॅडम त्यावर तुम्ही काय बोलणार आहात? आमचं तुम्हाला खुलं आव्हान आहे, थेट तुम्हाला प्रश्न आहे। आज देशात इतकं संकट उभारलंय की देश चारी बाजूनी संकटात आहे आणि त्याच वेळेला म्हणजे श्रीलंकेत चीनचं बंदर उघडते, नेपाळमध्ये आपण बघतो चीनी भाषा शिकवतायत, नेपाळचं गोरखा रेजिमेंट चीनला गेले, अरुणाचल प्रदेशचा 4000 वर्ग किलोमीटरचा प्रदेश काबीज केलाय, सार्कचं वाटोळं झालंय, म्हणजे देश आमचा असुरक्षित आहेच। आणि जो बायडन आल्यानंतर आमच्या मोदींना कुत्र विचारत नाही अमेरिकेत। मुद्दा हा आहे की बाहेरून आम्ही वाटोळं करून ठेवलेलं आहे, देशांतर्गत आम्ही वाटोळं केलेलं आहे आणि आज देश हुकुमशाहीच्या उंबरठ्यावर आहे। फार लांबचं कशाला बोला, मी आमच्या जिल्ह्याचं बोलते। आपल्या या तुमच्या मतदारसंघाचे आमदार, माजी पालकमंत्री ज्यांनी असं सांगितलं होतं की हे जे काही चाललंय दहशतवादाला खतपाणी, हाच तो गांधी चौक आहे। 2014ला याच गांधी चौकात मी केसरकरांच्या समर्थनार्थ भाषण केलं, 2019ला केसरकरांच्या समर्थनार्थ भाषण केलं। केसरकर मी त्याच शिवसेनेत आहेत, तुम्ही मात्र 2 पक्ष बदललात आणि कदाचित आता 3ऱ्या पक्षाच्या चिन्हावर उभं राहाल। आणि ज्या पद्धतीने राजसाहेब म्हणत होते त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगते, लाव तो व्हिडिओ। आज बघा, मोदींची भाजप राहिलेली नाहीये, हे राणेंची भाजप झालेली आहे, लक्षात ठेवा। आणि एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो की यांनी एवढी पापं केलेली आहेत
की ज्या ज्या ठिकाणी जातात त्याची त्याची सत्ता जाते. बाळासाहेबांनी एवढं मोठं उदाहरण केलं आणि यांना मुख्यमंत्री नेमलं, ताबडतोब शिवसेनेची सत्ता गेली. काँग्रेसने यांना आपल्यामध्ये घेतलं आणि महसूल मंत्री केलं, ताबडतोब काँग्रेसची सत्ता गेली. मी परत सांगत होतो फडणवीस साहेबांना, माझे खूप चांगले संबंध होते, त्यांच्या डिपार्टमेंटचा मी राज्यमंत्री होतो, साहेब यांना घेऊ नका. दीपक केसरकर, या वेळेला मात्र तुम्ही खरंच बोललायत. आता तुमची सत्ता केंद्रातली जाणारच आहे आणि नारायण राणे सुद्धा हरणार आहेत, कारण तुमच्या तोंडातनं साईबाबा बोललेत. कारण श्रद्धा आणि सबुरी हे साईबाबांचे शब्द आहेत. पण केसरकर, ना तुमची बाळासाहेबांवर श्रद्धा होती, ना तुमच्या मनात सबुरी होती, म्हणून निमित्त मिळालं आणि तुम्ही शिंदे गटात गेलात आणि कदाचित विधानसभेला कमळ हातात घेऊन इथे आलात तर आम्हाला आश्चर्य वाटण्याची गरज नाहीये. आणि म्हणून मला वाटतंय की हा महाराष्ट्र आहे. आज भारतातल्या कुठल्याही राज्याला राष्ट्राचा दर्जा नाहीये. केरळ राष्ट्र नसतं, तमिळनाडू राष्ट्र नसतं, पण महाराष्ट्र असतो. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र धर्म सुद्धा असतो. केरळ धर्म, तमिळनाडू धर्म, गुजरात धर्म नसतो. आणि आता महाराष्ट्र धर्म आपल्याला एकच सांगतो, अन्यायाविरुद्ध लढा, अन्याय करू नका, पण जो अन्याय करेल त्याला गाडल्याशिवाय राहू नका. आणि म्हणून तुम्हाला सांगते, आता वेळ आली आहे, यांना गाडायचंय. यांना गाडून खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीचं सरकार, इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात आणायचंय आणि खऱ्या अर्थाने देशातली भाकरी परतायची आहे. एवढं सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर राष्ट्रवादीचे नेते सन्माननीय माजी राज्यमंत्री प्रवीण